पार्श्वभूमीवर कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी नुकतीच कळमनुरीमध्ये जे आहे ते कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीनंतर आपल्यासोबत आहेत कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर. दादा, खरं तर नुकतीच तुम्ही एक बैठक घेतलेली आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद आहेत, नगरपालिका, महानगरपालिका या सगळ्याच्या अनुषंगाने आपली बैठक पार पडली. नेमकं बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला? या ठिकाणी सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि शिवसैनिकाला कामाला लागण्याची आवश्यकता नाही, कारण की शिवसेना सदैव रस्त्यावर असते, लोकांच्या सुखादुखामध्ये धावून जाते, कामाला अग्रेसिव्ह असते. त्यामुळे ह्या निवडणूक काय आम्हाला नवीन आहेत. म्हणून या ठिकाणी आम्ही आमचा संकल्प केला आहे की या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यामध्ये आम्ही स्वबळावरती या ठिकाणी नगरपालिका आणि जिल्हा परिषद लढवणार आहोत. स्वबळावरची घोषणा म्हणायचं का? मग वरच्या नेत्यांचाच विषय असा आहे की ज्या ज्या ठिकाणी जर तुमची युती होत असेल तर त्या त्या ठिकाणी तुम्ही युती करा. पण या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की आमच्याकडे 4-4, 5-5 उमेदवार एका वार्डामध्ये आहेत. नगराध्यक्षासाठी 4-4, 5-5 उमेदवार आहेत. मग त्या ठिकाणी युती करता येणार नाही. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढत लढून या ठिकाणी स्वबळावरती आम्ही निवडणूक लढवणार आहोत. संपूर्ण हिंगोली जिल्ह्यामधली हीच परिस्थिती राहणार? 100%. सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे असतील, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, या दोघांच्या सुद्धा सूचना आपण आपल्या माध्यमातूनच दाखवलेल्या आहेत. त्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी युती करा, ज्या ठिकाणी शक्य नसेल त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत लढून त्या ठिकाणी आपलं वर्चस्व कायम ठेवा. खरं तर दादा, राजकीय प्रश्न आहे, वरचा आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतात, तशी त्याची औपचारिकता बाकी आहे, मात्र सर्व एकत्र येणार आहेत. आणि याच पार्श्वभूमीवरती आपली काय प्रतिक्रिया दोघं एकत्र येण्याची? मला असं वाटतं की मी फार छोटा कार्यकर्ता आहे. राज ठाकरे, उद्धवजी ठाकरे साहेब हे मोठ्या लेवलचं काम आहे, त्याच्यामुळं मी याच्यावर बोलणं उचित नाही. जर एकत्र आले तर मग काँग्रेस राष्ट्रवादीचं काय होईल? नाही, मला असं वाटतं की त्या पातळीवर मी पोहोचूच शकत नाही. मला जिल्हा लेवलचं जर तुम्ही काही सांगितलं तर मी 100% तुम्हाला उत्तर देईल. अनेकांना अतिवृष्टीचे पैसे येत आहेत, मात्र ती अनेक जणांना ती तुटपुंजी मदत येते जिल्ह्यामध्ये. एक जिल्हा प्रमुख म्हणून, आमदार म्हणून संपूर्ण जिल्ह्याचं जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांना जे ते अत्यंत कमी, काही शेतकऱ्यांना 1000 आणि 1200 रुपये आलेले आहेत. नाही, एक ध्यानात ठेवा, चुकीचं आहे. ज्या सरकारने जी मदत घोषित केलेली आहे ती मदत सर्व शेतकऱ्याच्या खात्यावरती पडलेली आहे. दुसरा टप्पा ते सुद्धा मला वाटते की काही दिवसामध्येच त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावरती पडणार आहे. राहिला विषय पीक विम्याचा. पीक विम्यामध्ये सुद्धा जी वस्तुस्थिती होती ती पीक विम्याचे जे प्रतिनिधी आहेत, कलेक्टर असतील, SDM असतील, कृषी अधिकारी असतील, हे सर्व जाऊन आम्ही त्या ठिकाणी स्वतः पीक कापणी प्रोव्हिजन आम्ही त्या ठिकाणी केलं आणि माझ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्या पीक विम्याचा फायदा भेटणार आहे. आता उर्वरित जी रक्कम शासनाने जी दुसऱ्या टप्प्यामध्ये जी जाहीर केलेली रक्कम आहे ती शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहोचेल? काही दिवसामध्ये. आता दिवाळीचे 2-4-8 दिवस सुट्ट्या आहेत आणि त्या सुट्ट्या झाल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो की बाकीची रक्कम सुद्धा पडणार आहे. राहिला होता नाल्याच्या, वड्याच्या आणि नदीच्या काठचा जो प्रश्न खर्डणीचा होता, तो सुद्धा पंचनामे तुम्हाला सांगतो की दुसऱ्यांदा आम्ही करायसाठी सूचना दिल्या आहेत. कलेक्टर साहेबांनी त्या सुद्धा सूचना देऊन ठिकठिकाणी बांधावरती सर्व प्रशासन जात आहे. निश्चितच हे होते कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर. कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.